अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पहा, श्रावण महिना म्हटलं की ह्यात आपण आपल्याला जमतील तेवढे जास्तीत जास्त पारायण करायचा प्रयत्न करत असतो। तर शिवलीलामृत ग्रंथ प्रत्येक जण ह्या महिन्यात नक्कीच याचं पारायण करत असतं। तर ह्या ग्रंथाचं पारायण अतिशय योग्य पद्धतीने आपण कसं करावं, त्याचे काय नियम आहेत किंवा पारायण करताना कोणती काळजी घ्यायला हवी, कोणत्या चुका टाळायला हव्यात याविषयी माहिती घेणार आहोत। तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा, कारण नक्कीच तुम्हाला तुमच्या ज्या काही मनात शंका असतील त्या शंकांचं निरसन होऊ शकतं, म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। तर पहा, शिवलीलामृत हा अतिशय चमत्कारिक आणि दिव्य असा ग्रंथ आहे आणि यात किती अध्याय आहेत तर शिवलीलामृत या ग्रंथात एकूण 15 अध्याय आहेत। तर त्याचं आपण पारायण कसं करावं, जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असतील तर 7व्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यात तुम्ही कोणत्याही दिवशी पारायणाला सुरुवात केली तरीही चालू शकतं, पण शक्यतोवर सोमवारी करावी असं म्हटलं जातं। पण जर सोमवारी आपल्याला शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं, 7 दिवसात जर तुम्ही पारायण करणार असतील तर त्यात 15 अध्याय आहेत, तर तुम्ही रोजचे 2 या पद्धतीने पठण करू शकतात आणि एक दिवस तुम्ही 3 अध्याय पठण करायचे आहेत, म्हणजे 7 दिवसात तुमचे 15 अध्याय पूर्ण होतील। 15 अध्याय पठण केले तर तुमचं एक पारायण पूर्ण होईल। तर अशा पद्धतीने तुमचं 7 दिवसात हे ग्रंथ म्हणजे पूर्ण एक पारायण पूर्ण होईल। आणि जेव्हाही आपण कोणत्याही पारायणाला सुरुवात करतो तेव्हा ते पूर्व दिशेकडे तोंड करून आपण बसायचं आहे, किंवा तुम्ही उत्तरेला तोंड करून बसले तरीही चालू शकतो। तुमचं देवघर ज्या पद्धतीने ठेवलं असेल त्यानुसार तुम्ही बसू शकतात, फक्त दक्षिणेकडे तोंड करून बसू नये एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कुठलंही पारायण करतो तर त्यावेळेला महत्त्वाचा हा नियम आहे की पारायण करताना आपण कधीही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून पारायण करू नये, मग ते कुठलंही पारायण असेल त्यासाठी हा महत्त्वाचा नियम आहे। नियम प्रत्येक पारायणासाठी नियम जवळपास सारखेच असतात। सर्वात महत्त्वाचं की दिशा, त्यानंतर कोणत्या वेळेला तुम्ही पारायण करणार आहात ते, त्यानंतरचं आहे की जेव्हाही आपण पारायण करतो तर तेव्हा ब्रह्मचर्य पालन करायचं आहे। हा प्रत्येक ग्रंथाच्या पारायणासाठी हे नियम लागू होत असतात, कारण कन्फ्यूज होऊ नका। बऱ्याच वेळेला कन्फ्युजन असतं की हे पारायण करायचे तर याचे नियम काय असतील। लक्षात घ्या, कोणतंही पारायण असतील त्यासाठी जवळपास हेच नियम असतात। जे काही परान्न आहे तर परान्न आपण कधीही ग्रहण करायचं नाही, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण असेल, पाणी असेल तर आपण तेवढे 7 दिवसाचं पारायण असेल तर 7 दिवस आपण शक्यतोवर दुसऱ्याच्या घरी जाणं टाळायचं आहे। आणि जर समजा तुम्हाला जावंच लागलं तर आपण तिथे पाणी वगैरे असं काहीही घ्यायचं नाही। त्यानंतरचा नियम आहे जे मी अगोदरच सांगितलं, ब्रह्मचर्य पालन करायचं आहे, परान्न खायचं नाही, काळ्या रंगाचे कपडे घालून ते वाचायला बसायचं नाही। त्यानंतरचा नियम आहे की मांसाहार करायचा नाही। जी व्यक्ती पारायण करणार आहे तिने देखील, जर समजा तुम्ही नॉनव्हेज खात असतील पण पारायणाच्या आदल्या दिवसापासूनच तुम्ही नियमांना सुरुवात करायची आहे। पारायणाच्या आदल्या दिवसापासून नॉनव्हेज खायचं नाही, त्याचबरोबर घरात देखील बनवायचं नाही। जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार आहात तेवढे दिवस घरात देखील मांसाहार बनवायचा नाही आहे, जर समजा तुम्ही खात असतील तर। त्यानंतर की घरातील व्यक्तींनी बाहेर जाऊन देखील खाऊ नये, तेवढे दिवस जर आपण व्यवस्थित ते नियम पाळले तर त्याचे फळ आपल्याला जरूर मिळतात आणि घरात देखील अतिशय छान आणि आध्यात्मिक आणि प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होत असते। त्याचबरोबर जेव्हा आपण ही सेवा करतो तर ही सेवा तुम्ही श्रावणात करतील तर त्यावेळेला प्रश्नच नाही। बरेच जण श्रावण पाळत असतात पण इतर वेळेला देखील तुम्ही हे नियम पाळायचे आहेत। जेव्हाही आपण पारायणाला सुरुवात करतो तर सर्वात अगोदर संकल्प करायचा आहे। तर संकल्प कसा करावा, तर कुठलंही पारायण असेल त्यावेळेला ह्याच पद्धतीने आपण संकल्प करायचा असतो। आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर पाण्यात अक्षता टाकायच्या आहेत, पुष्प असेल तर पुष्प घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण आपलं नाव बोलायचं आहे। आपलं गोत्र माहीत असेल तर गोत्र बोलायचं आहे, गोत्र माहीत नसेल तर कश्यप बोलायचं असतं। त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती महादेवांना सांगायची आहे आणि किंवा कुठलं संकट असेल किंवा काही असेल तर ते संकट दूर करण्यासाठी महादेवांना विनंती करायची आहे, किंवा तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा तुमच्या इच्छापूर्तीसाठी जर करत असेल तर ती इच्छा बोलायची असते। तर एका ताईंनी मला विचारलं होतं की एकाच वेळी 2 किंवा 3 इच्छा बोललं तर चालतं का? हो, तसंही चालू शकतं। आपल्या मनातील इच्छा महादेवांना सांगायची आहे आणि
जे तुम्ही पारायण करणार आहात तर ते किती दिवसाचं करणार आहात, किती दिवसात ते पूर्ण करणार आहात हे देखील बोलायचं आहे. कारण जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार आहात तर त्याचाही उच्चार करायचा आहे. अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे आणि नंतर तळहातातील पाणी तामणात सोडायचं. नंतर ते पाणी तुम्ही इतर कुठलीही झाडं लावलेली असतील त्यांना ते पाणी टाकू शकतात. कुठलंही पारायण करायला सुरुवात करण्या अगोदर आपण आसन घ्यायचं आहे. आसनाला नमस्कार करून मग आपण आसनावर बसायचं आहे. आसन कधीही पायाने इकडे तिकडे सरकवू नये. आसनाला नमस्कार केल्यानंतरच आपण त्याच्यावर बसून मग ती सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपलं जे काही अध्याय असतील त्या दिवसाचे ते पठण झाल्यानंतर आपण देवांना नमस्कार करायचा आणि उठल्यानंतर देखील आसनाला नमस्कार करून ते व्यवस्थित ठेवायचं आणि आसनाखाली देखील आपण नमस्कार करायचा आहे. म्हणजे आसन उचलल्यानंतरचं जे काही जागा असते, ज्या जागेवर आपण बसलेलो असतो तर त्या जागेला स्पर्श करून आपल्या माथ्याला ते स्पर्श करायचा आहे. अशा पद्धतीने आपण करायलाच हवं असतं. ही देखील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. कारण आपण जी काही सेवा केलेली आहे त्याचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळावं म्हणून आसन उचलल्यानंतर देखील त्या भूमीला स्पर्श करायचा आणि नंतर आपल्या फोरहेडला मस्तकाला ते आपण लावायचं असतं. त्यानंतर की पारायण करताना तुम्ही कुठलेही स्वच्छ धुतलेलं वस्त्र परिधान केलं तरीही चालू शकतं किंवा शक्यतोवर महादेवांची सेवा करताना बरेच जण पांढरं वस्त्र परिधान करतात. तशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात आणि जर नसेल तर हरकत नाही. जे रोजचे कपडे असतात आपले तेही तुम्ही परिधान करू शकतात. फक्त स्वच्छ धुतलेले असावे. त्यानंतरचं आहे की जेव्हा आपण महादेवांची सेवा करत असतो तर ह्या पारायणाला तुम्ही सोमवारी सुरुवात केली तरी चालू शकतं किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात. महादेवांच्या पूजेच्या वेळेला आपण विशेष करून भस्म असेल तुमच्याकडे तर भस्म आपण स्वतः देखील लावायचं आहे किंवा भस्म असेल किंवा उदी असेल जी रक्षा वगैरे असते, कुठे होम हवन झालेला असेल जर त्याची तुमच्याकडे रक्षा असेल तर अशा पद्धतीचं भस्म असेल किंवा उदी असेल, रक्षा असेल, जे तुम्ही बोलत असतील ते आपण आपल्या माथ्याला देखील ते लावायचं आहे. आणि त्यानंतर जर समजा रुद्राक्ष असेल तुमच्याकडे तर रुद्राक्ष आपण स्वतः धारण केलं तरीही चालू शकतं. रुद्राक्षविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, पण तरी देखील यात मी थोडक्यात सांगते की महिला देखील रुद्राक्षाची माळ धारण करू शकतात. कारण समजा एक रुद्राक्ष असेल तर तो तुम्ही लाल रंगाच्या धाग्यामध्ये ओवून तो तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घातला तरीही चालू शकतं किंवा जर समजा रुद्राक्षाची माळ असेल तीही तुम्ही घालू शकतात. पण एक लक्षात घ्या, आपली जपमाळ आणि गळ्यात घालण्याची माळ ही वेगळी असावी. असं करू नये की रुद्राक्षाची माळेवर आपण जप करतो तीच माळ आपल्या गळ्यात कधीही धारण करायची नाही, त्या वेगळ्या असाव्यात. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही महादेवांची सेवा करतात प्रत्येक वेळेला तुम्ही ती रुद्राक्षाची माळ धारण करून मग सेवा केली त्यानंतर ती काढून ठेवली तरीही चालू शकतं. किंवा जर समजा तुमच्याकडे रुद्राक्ष असेल, एकच रुद्राक्ष असेल तर तो तुम्ही शिवलिंगावर अर्पण करून अभिषेक केला तरीही चालतं. म्हणजे अभिषेक करतो आपण महादेवांचा त्यावेळेला त्या ठिकाणी रुद्राक्ष ठेवला तेही अतिशय उत्तम असतं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर की आता पाटाची मांडणी कशी करावी, जर तुम्ही वेगळा पाट मांडणार असतील तरीही चालू शकतं किंवा देव्हाऱ्यात महादेवांची पिंड असते त्या ठिकाणी जर समजा काहींच्या घरी पाट वगैरे मांडण्यासाठी जास्तीची जागा नसते तर तुम्ही फक्त महादेवांची पूजा करायची आहे, रोज करतात त्या पद्धतीने, आणि पारायणाला सुरुवात केली तरीही चालू शकतं. पण जर समजा तुम्हाला पाटाची मांडणी करायची असेल तर ज्या ठिकाणी मांडणी करणार आहात त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. त्या ठिकाणी छान लहानशी रांगोळी काढायची, त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर त्या रांगोळीवर तुम्ही चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. पाटावर पांढरं स्वच्छ धुतलेलं वस्त्र अंथरायचं आहे, विशेष करून पांढरं असेल तर अतिउत्तम. त्यानंतर तिथे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. थोड्या अक्षता ठेवायच्या, त्याच्यावर जे काही नाणं असेल ते ठेवायचं, त्यावर सुपारी ठेवायची. गणपती म्हणून अगोदर सुपारीची स्थापना करायची. त्यानंतर कलश स्थापना केली तर अतिउत्तम, आणि नसेल शक्य तर फक्त नारळ ठेवलं तरीही चालू शकतं. तुमच्याकडे जे शिवलिंग असेल तर ते देखील अक्षता ठेवायच्या आहेत मध्यभागी. त्याच्यावर जे तुम्ही अभिषेक केलेला असेल शिवलिंगाचा पंचामृताने किंवा पाण्याने अगोदर शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. शक्य होत असेल तर रुद्र अध्याय आहे तेही तुम्ही पठण करू शकतात किंवा शिवमहिमा स्तोत्र बोलत तुम्ही अभिषेक केला तरीही चालू शकतं. किंवा शिवलिंगावर अभिषेक करत असताना फक्त ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्राचा जप केला आणि अभिषेक केला तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीने शिवलिंगाची पूजा म्हणजे अभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग देखील पाटावर अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावर शिवलिंगाची स्थापना करायची आहे.
पाटाची मांडणी करत असताना अगोदर दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकत असतील तर जरूर लावा, नसेल शक्य तर तेलाचं लावलं तरीही चालू शकतं. धूप दीप लावायचा आहे. नैवेद्यासाठी खडीसाखर असेल किंवा साखर असेल किंवा दूध आणि साखर असं ठेवलं तरीही चालू शकतं. फळ असेल तर फळ अर्पण करा. फुलं असतील, पांढऱ्या रंगाची फुलं सहज उपलब्ध होत असतील तीही तुम्ही अर्पण करू शकतात किंवा कुठल्याही प्रकारची फुलं अर्पण केली तरीही चालू शकतं. आणि महादेवांच्या पूजेमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजेच बेलपत्र. कमीत कमी एक तरी बेलपत्र आपल्याला मिळेल या पद्धतीने आपण ते पाहायचं आहे. जर शक्य होत असेल तर 108 बेलपत्र अर्पण करा. नसेल शक्य जेवढे असतील तेवढे अर्पण करा. अगदी एक बेलपत्र अर्पण केलं, बिल्वपत्र तरीही चालू शकतं. त्यानंतर रुद्राक्ष असावा, जसं मी अगोदरच सांगितलं भस्म असावा. सुरुवातीला अशी छान मांडणी करून घ्यायची, पाटाच्या सभोवती रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर मग संकल्प करून पूजेला सुरुवात करायची आहे. गणपतींची पूजा झाली की कलशाची पूजा करावी. कलशाची झाल्यानंतर महादेवांची पूजा करायची. महादेवांची पूजा करताना कधीही ह्या चुका करू नये. जवळपास आता बऱ्याच जणांना हे माहीतच आहे, पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते की महादेवांना हळदी कुंकू व्हायचं नसतं. महादेवांना नेहमीच भस्म लावला जातो. भस्म किंवा अष्टगंध लावला तरीही चालू शकतं. जर तुमच्याकडे चंदन असेल तर चंदनही तुम्ही लावू शकता, जे पांढऱ्या रंगाचं असतं आणि बाजारात मिळतं ते चंदन, तेही तुम्ही लावलं तरीही चालू शकतं. किंवा जे लाकडाचं चंदन असतं तेही तुम्ही घासून उगाळून ते लावू शकतात. ते अशा पद्धतीने आपण पूजा करायची. त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे शिवलिंगाला आणि त्यानंतर तिथे पुष्प अर्पण करायचं. जो नैवेद्य असेल तो अर्पण करायचा. बिल्वपत्र अर्पण करताना कोणता मंत्र बोलावा तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे, त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी यात मी थोडक्यात सांगते की बिल्वपत्र अर्पण करताना आपण ते कसं करावं. तर जे काही बिल्वपत्राची जी काही खाली दांडीला गाठ असते ती काढून घ्यायची आहे. बिल्वपत्र पाण्यात आपण अगोदर धुवून घ्यायचे आहेत किंवा बुडवलं पाण्यात तरीही चालू शकतं. त्यानंतर त्या बिल्वपत्रावर अष्टगंध किंवा भस्म असेल त्याच्याने ओम नमः शिवाय लिहायचं आहे किंवा नसेल शक्य फक्त 3 आपण जे गंध लावतो त्या पद्धतीने लावलं तरीही चालू शकतं. त्यानंतर बिल्वपत्राचे जे पानं असतात ती पानांची टोकं आपल्या दिशेने असावीत आणि अशा पद्धतीने आपण बिल्वपत्र पालथं अर्पण करायचं आहे महादेवांवर. आणि बिल्वपत्र अर्पण करताना त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रच त्रिदायुतम त्रिजन्म पापसंहारम एक बिल्वम शिवार्पणम हा मंत्रही तुम्ही बोलू शकतात किंवा ओम नमः शिवाय बोलले तरीही चालू शकतं. असं बोलून बिल्वपत्र अर्पण करायचं आहे. छान पूजा करायची. आणि जर महिला हे पारायण करत असतील तर मासिक धर्म गेल्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा, कारण बऱ्याच वेळेला अगोदरच ती सुरुवात केली जाते आणि नंतर जर मासिक धर्म आला तर त्यावेळेला अडचणी निर्माण होत असतात. घरात कोणी वाचणारं नसतं किंवा शेजारीही कोणी नसतं. मग अशा वेळेला पुन्हा आपल्याला वाईट वाटतं की अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे व्यत्यय आला असं वाटत असतं. त्यापेक्षा मासिक धर्म गेल्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा, म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर की हे पारायण आपण केव्हा वाचायचं आहे, म्हणजे ते कोणत्या दिवशी सुरुवात करावं हे तर मी सांगितलं, पण ते कोणत्या वेळेला वाचायचं आहे तर ते तुम्ही दिवसभरात केव्हाही पठण केलं तरीही चालू शकतं. पण शक्यतोवर महादेवांची सेवा ही संध्याकाळी 3 सांजेला म्हणजेच प्रदोष काळात केली तर अतिउत्तम असतं. तुम्ही संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तापूर्वीचे जे काही 45-46 मिनिटांचा जो कालावधी असतो आणि सूर्यास्तानंतरचा जो कालावधी असतो तर त्यावेळेत तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात. त्याचबरोबर महादेवांच्या पूजेमध्ये अक्षता देखील महत्त्वाच्या असतात आणि अक्षता अर्पण करताना त्या अखंड असाव्यात, त्या तुटलेल्या नसतील याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पहा की जेव्हा आपण महादेवांची सेवा करत असतो तर तेव्हा 7 दिवस तुम्ही जो काही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणार आहात तो अखंड तेवत ठेवला तर अतिउत्तम. आणि जर नसेल शक्य एवढे 7 दिवस तर तुम्ही फक्त जेव्हा ते पठण करतील तेवढा वेळ तरी धूप आणि दीप प्रज्वलित करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर काहींच्या घरात लहान बाळ वगैरे असतं त्यामुळे कंटिन्यू दिवा चालू ठेवणं शक्य होत नाही, तर अशा वेळेला तुम्ही फक्त पठण करताना तरी दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पहा की शिवलीलामृताचे किती पारायण आपण करू शकतो, तर तुम्हाला शक्य होतील तेवढी पारायणं तुम्ही करू शकता. 7 दिवसात एक अशा पद्धतीने आपलं हे पारायण होऊ शकतं, जे मी अगोदर सांगितलं. आणि शिवलीलामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण तुम्ही 7 दिवसाचंही करू शकता, 3 दिवसाचं देखील करू शकता. त्याचबरोबर 1 दिवसात तुम्ही पारायण करू शकत असतील. संपूर्ण अध्याय जे आहेत 15 अध्याय एका दिवसात पठण करणं म्हणजे एक पारायण पूर्ण होईल, तर 1 दिवसात देखील आपण हे पारायण करू शकतो.
पण शक्यतोवर आपण 1 दिवसाचं पारायण करायला जर सुरुवात केली तर त्या दिवशी आपल्याला पहाटे अगदी 4-5 वाजेपासून सुरुवात करावी लागते आणि संपूर्ण दिवसभर ते आपल्याला पठण करावं लागतं. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ असते त्यावेळेत कुठलंही पारायण करू नये किंवा कोणतीही सेवा करायची नसते. त्या व्यतिरिक्त तुम्ही ते दिवसभर तुम्हाला पठण करायला लागेल तरच ते कंप्लीट होत असतं. आणि जर तुम्ही कधीही कोणतंही पारायण केलेलं नसेल किंवा शिवलीलामृत याचं पारायण तुम्ही केलेलं नसेल तर कृपया 1 दिवसात करण्याचा संकल्प करू नका. कारण जर नाही झालं तर मग आपल्याला ते वाईट वाटतं आणि संकल्प पूर्ण होत नाही. त्यापेक्षा तुम्ही 3 दिवसाचं केलं तरीही चालू शकतं किंवा 7 दिवसाचं केलं तर हरकत नाही. आणि जर समजा तुम्ही 3 दिवसात करणार असतील तर नक्कीच करू शकतात. कारण 3 दिवसाचं पारायण केलं तर ते अगदी सहजरित्या आपण पूर्ण करू शकतो. जास्त घाई होत नाही किंवा ते काय पठण करतोय तेही आपल्याला अगदी व्यवस्थित कळतं. तर ही पारायणं तुम्ही अगदी 1, 3, 7 दिवसात देखील करू शकतात. आणि शक्य झाल्यास जेव्हा तुम्ही ही सेवा करत असतील तर सुरुवातीला म्हणजे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वीही तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकतात किंवा पारायण झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी दर्शनाला गेले किंवा दिवसा केव्हाही गेले तरीही चालू शकतं. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की पारायणाची जी वेळ आहे तर वेळ आणि जागा ही तीच ठेवायची आहे. त्यात शक्यतोवर आपण बदल करायचा नाही. पहिल्या दिवशी जर आपण संध्याकाळी वाचायला सुरुवात केली असेल तर दुसऱ्या दिवशी देखील आपण संध्याकाळीच वाचायचं आहे. म्हणजे जेवढे दिवसाचं पारायण आहे तेवढे दिवस त्याच पद्धतीने करायचं. किंवा जर पहाटे वाचणार असतील तरीही चालू शकतं. शिवलीलामृताचं पारायण तुम्ही दिवसभरात केव्हाही सुरुवात केली तरीही चालू शकतं. त्यानंतरचं महत्त्वाचं की शिवलीलामृत ग्रंथाचे तुम्ही अगदी तुम्हाला जमतील तेवढी पारायणं तुम्ही करू शकता. श्रावणात जर तुम्ही 1 पारायण केलं त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा त्या पारायणाला सुरुवात करू शकतात. आणि प्रदोष काळ म्हणजेच काय की 3 सांजेची वेळ असते. जेव्हा आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेला तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात किंवा सूर्यास्तानंतरची जी वेळ असते जवळपास 1.5 तासाचा जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं. त्यावेळेत तुम्ही केलं तरीही चालू शकतं. अगदी प्रदोष काळ सुरू झाल्यानंतरच ते आपण करायला हवं असं मुळीच नाही. तुम्ही अंदाजाने सुरुवात केली तरी देखील हरकत नसते. तर माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.